जळगावच्या परिवर्तन यात्रेमध्ये राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी नाराज खडसेंच्या स्वाभिमानाला भावनिक साथ घातली होती। खडसेंनी लागलीच त्याला प्रत्युत्तर दिले, पण जयंत पाटलांना प्रत्युत्तर देताना खडसे भाजप नेतृत्वाकडे अंगुली निर्देश करायलाही विसरले नाहीत। आधी तर तुमचे ते गिरीश महाजन म्हणले आता बारामतीलाच येतो, ये बारामतीला दाखवतो बारामतीला अशी कशी आहे काय? 50 वर्ष लोक आम्हाला निवडून देत आहेत। 50 वर्ष साहेब 23 वर्ष निवडून आले, मी 27 वर्ष निवडून आले आणि पुढे येणार। हे जवळीक आहे, लोकांची आपलेपणाची भावना आहे। उगीच इथं काहीतरी केल्यानंतर उचलली जीभ लावली टाळ्याला। जळगावच्या परिवर्तन यात्रेत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलेलं सर्वांनीच पाहिलं, पण त्याच वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील मात्र भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंना भाजपच्या पक्ष नेतृत्वाविरोधात बंड पुकारण्यासाठी ही अशी भावनिक साथ घालत होते। मैं पूछ के थक गया हूँ कि कटप्पा को, बाहुबली को कटप्पा ने क्यों मारा? काय गुन्हा आहे त्यांचा? आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या देखत स्वाभिमानी खडसेंना त्यांचा स्वाभिमान जागृत करण्याचा आपल्या मार्फत प्रयत्न करतो। जयंत पाटलांची ही हेतुपुरस्पर भावनिक साथ खडसेंच्या एकदम वरमी लागली। त्यांची जखम पुन्हा भळभळून वाहू लागली। जयंत पाटलांचा भावनिक सवाल एकदम रास्त आहे, पण त्याचं उत्तर माझ्याकडे नाही तर पक्ष नेतृत्वाकडे असल्याचंही सांगायला खडसे विसरले नाहीत। असे अनेक प्रश्न जयंत पाटलांनी विचारले। या प्रश्नाचं उत्तर ते जसे मागताहेत तसं मी या प्रश्नाचं उत्तर अजून शोधतो आहे। मला या संदर्भामध्ये अजूनही वाटतं आहे, मी वारंवार हे सांगितलेलं आहे की पण नेमका असा काय गुन्हा केलेला आहे आणि असं काय झालेलं आहे की या ठिकाणी मला तत्काळ मंत्रिमंडळावरून बाहेर जावं लागलं। परंतु आता राजकीय विषय असतो, निर्णय घेतलेला असतात, त्यामुळे जयंत पाटील हे विरोधी पक्षाचे आहेत, स्वाभाविक त्यांना प्रश्न विचारण्याचा विरोधकांना अधिकार आहे। असं त्यांनी जे विचारलं या प्रश्नाचं उत्तर तर माझ्याकडेही नाही। सरकारकडून जे माहिती घेण्याचं किंवा पक्षाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करेल। खडसे भाजपात नाराज असल्याचं आता जगजाहीर आहे। जिथं संधी मिळेल तिथे ते आपलं मन मोकळं करत असतात। इथं तर राष्ट्रवादीने त्यांना पक्ष नेतृत्वावर त्रागा करण्याची आयती संधीच उपलब्ध करून दिली होती, त्यानुसार त्यांनी ती घेतलीही। पण यावेळी तरी खडसे आपल्यावरील अन्यायाविरोधात जाहीर बंड पुकारणार का, की नुसताच त्रागा व्यक्त करून पुन्हा शांत राहणंच पसंत करणार, हेच पाहायचं आहे। ब्युरो रिपोर्टसह राजेश भागवत, न्यूज 18।